पुढे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण खानापूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील प्रगतशील बागायतदार श्री वसंतराव वडगावे यांच्या कलिंगड प्लॉटवर आलेलो आहे. या कलिंगड प्लॉटची उद्या कटिंग होणार आहे. याची लागवड जी आहे ती 14 नोव्हेंबरला झालेली आहे आणि ही फळाची साईज आणि क्वालिटी 64व्या दिवशी तुम्ही बघू शकता. तर बाकी शेतकरी बंधूंसाठी चेअरमन आपलं काय, म्हणजे तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना? तसं तर साहेब आमच्याकडं जमीन एकदम हलक्या प्रतीची आहे आणि आम्ही सोयाबीन, उडीद सुद्धा प्रमाण कमी आहे. इतर पिकं घेत होतो पण कुठल्याही पिकात पैसे आज उरत नव्हते. पण आज गेली 10-15 वर्ष मी पालसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली PR ॲग्रो कंपनीचे सुरुवातीपासूनचं शेड्यूल वेळोवेळी साहेबांनी दिवसातून 10 वेळा जरी फोन लावला तर कुठल्याही प्रकारचं न रिसिव्ह करता सुरुवाती लागवडीपासून ड्रेंचिंगपासून ते माल जातपर्यंत PR ॲग्रो कंपनीचं प्रत्येक खत आम्ही सोडलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आज कुठल्याही प्रकारचं खत वापरलेलं नाही आहे. आपण ज्या प्लॉटवर आहोत त्या प्लॉटला कुठल्याही प्रकारचं एक टोपल्यावर शेणखत नाही ना कुठला बाकीचा खत नाही. तरी मला ह्या दिवसामध्ये लवकरात लवकर या पीक आलेले आहेत. पुढच्या अजून लागवडी केलेल्या आहेत. खाली पण 1 महिनाभरांची लागवड आहे, परत लागवडी चालू आहेत. तर मला आनंद याचा वाटतो की मी गावामध्ये पालसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली 15 वर्षापूर्वी एकट्याने सुरुवात केली. दुसऱ्या वर्षी 2 झालो, तिसऱ्या वर्षी 4 झालो. आज 50 शेतकरी आज खानापूरमध्ये जोडले गेलेले आहेत. 1-2 एकर शेतीवाले आज कलिंगड करतात. मी खरबूज पण कलिंगड करतो, झेंडूची लागवड करतो. कुठल्याही याला PR ॲग्रोची खतं वापरल्यानंतर, कुठल्याही बाजारात गेल्यानंतर, मी आज पुणे बाजारपेठेमध्ये जातो, माझा मुंबईला भोपळा चालू आहे, लातूर मार्केटला जातो, सोलापूर मार्केटला जातो, कधीही माझ्या नावाला 1 नंबरने माल माझा बाजारात जातो. मला त्याबद्दल पालसाहेबांचं मार्गदर्शन आणि PR मधलं मला अभिमान आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली जी कमीत कमी शेती असणाऱ्यांनी 1-2 एकर केल्यानंतर आज आमच्या गावामध्ये परिस्थिती अशी आहे, 1 एकर कलिंगड केल्यानंतर 25 ते 30 टन ॲव्हरेज मिळतं. सरासरी गेल्या वर्षी 12 रुपये, 13 रुपये, 14 रुपये किलो, पण यावर्षी पहिला प्लॉट गावामध्ये 24 रुपयाने गेला. आज 21 रुपये, 20 रुपयानं माझी उद्या कटिंग होणार आहे. आणि माझ्या अंदाजे कमीत कमी 25 टन ते 30 टनापर्यंत माल मिळणार आहे.